मुलांना टिफिनवर काय द्यायचं सगळ्या मम्मीला प्रश्न पडत असतात. तर आज आपण पौष्टिक अशी डिश मुलांना टिफिनवर देण्याकरिता बनवत आहे आणि 5 मिनिटमध्ये बनणार. इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. तर इथे आपण गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकतो. थोडंच मीठ टाकूया. चपाती चविष्ट लागतं. आणि पोहा खाच्या चम्मचने 1 चम्मच तेल टाकलेलं. तेल आणि मीठ पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि तेल पूर्ण पिठाला लावून घेऊया. थोडे थोडे पाणी टाकून आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळून झालेलं आहे. आता आपण पनीर रोल बनवत आहे. तर त्यासाठी पनीर मसाला बनवूया. इथे थोडंच तेल घेतलेलं. फार तेलाचा पण वापर नाही करायचा आहे. तेल घेतलेलं, कांदा मोठा आकार देऊन कापून घेतलेला, शिमला मिरची, थोडंच कच्चपणा जायला पाहिजे भाजीचा म्हणून इथे परतून घेऊया. थोडंच 1-2 मिनिट परतून घेत आहे तेलामध्ये, जेणेकरून शिमला मिरची आणि कांद्याचा कच्चापणा जाणार. बघा छान असं परतून घेत आहे. यामध्ये टाकूया चिली सॉस, टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी. मुलांसाठी बनवत असाल तर इथे शेजवान चटणीचं प्रमाण कमी घ्यायचं, कारण शेजवान चटणी तिखट असतं. इथे लाल तिखटचा पण वापर करू शकतो आपण आणि चिली फ्लेक्सचा पण वापर करू शकतो. मी आज इथे लाल तिखट, चिली फ्लेक्स कशाचाच वापर न करता छान असा पनीर रोल बनवत आहे. मसाला बनवून तयार आहे. मसाला आपण बाजूला ठेवून दिलेला. आता आपण पीठ मळून घेतलेले होते, तर पराठा बनवूया. पीठ मळून घेतलेले होते, गोळा घेतलेला, चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेतलेले आणि तूप लावूया. वरतून पीठ टाकायचं आहे, जेणेकरून रोल छान बनायला पाहिजे. मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने खाण्याकरिता आवडत असतं, तर ही डिश आपण सहज मुलांना देऊ शकतो. इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. तर इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले तरी चालेल. छान असा 5 मिनिटमध्ये पनीर रोल बनवून तयार होतं. खाण्याकरिता पण पौष्टिक अशी डिश आहे आणि मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने दिले तर आवडत असतं, तर सहज आपण ही डिश मुलांना टिफिनवर देऊ शकतो. आता आपण रोल बनवून घेऊया. या बाजूने खालच्या बाजूने पॅक करून घ्यायचं आहे. सुकं पीठ घ्यायचं आहे आणि चपाती लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया. आधी मी गोळे बनवून घेतलेले आणि नंतर छान असं चपाती लाटून घेत आहे. फार वेळ लागत नाही, पटकन बनतं आणि ही डिश मुलांना आवडणार. मुलांना वेगळ्या पद्धतीने दिले तर आवडत असतं आणि पनीर खाणे मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी छान आहे. तर बघा सहज आपल्या खाण्यामध्ये पनीरचा वापर करू शकतो. वरून तूप लावलेले आहे. इथे तेलाचा पण वापर करू शकतो. या पद्धतीने छान असे मी पराठे बनवून घेतलेले आहे. मसाला बनवून तयार आहे, पराठे पण बनवून घेतलेले आहे. आता आपण रोल बनवूया. दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये 6 रोल बनवून तयार होतात. टोमॅटो केचप, शेजवान चटणी आणि इथे आपण सॉस पण लावू शकतो. मी इथे सॉस लावलेला नाही आहे. डायरेक्ट जो आपण पनीर मसाला बनवून घेतलेला होता ते घेत आहे आणि छान असा रोल बनवून घेत आहे. पराठ्याला आधी मेयोनीज आणि टोमॅटो केचप लावायचा आणि छान असा पनीर रोल बनवून घेऊया. आहे ना पटकन बनणारी डिश आणि मुलांना आवडणार पण. नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. एक सिंपल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, जेणेकरून मुलांना खूप आवडणार. मोठ्यांसाठी बनवत असेल तर वरून
थोडं शेजवान चटणी टाकलं तरी चालेल आणि बाळासाठी बनवलेले आहे त्यामध्ये मी शेजवान चटणी नाही टाकलेली. बनवून बघा, कमेंट करून सांगा. या पद्धतीने टिफिन देणार तर घरी स्कूलमध्ये टिफिन फिनिश होऊन येणार. मुलांना टिफिन आवडला तर मम्मी खुशच होत असतं. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि ही डिश बनवायला फक्त 5 मिनिट लागतात. बाय बाय.